नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील कलम 21 म्हटलं की चटकन आपल्याला आठवते ते म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. जीवन जगण्याच्या हक्काशी संबंधित असणारं हे कलम 21 आहे. पण जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेच्या जिवंत असण्याशी संबंधित कन्सेप्ट पाहतो, तेव्हा आपल्याला हे देखील माहिती पाहिजे की लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय किंवा जिवंत संविधान म्हणजे काय? जेव्हा आपण लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन किंवा जिवंत संविधान म्हणजे काय असा प्रश्न करतो, तेव्हा साध्या सोप्या भाषेत आपल्याला असं सांगता येऊ शकेल की जिवंत संविधान म्हणजे जे संविधान काळाच्या गरजेनुसार बदलत राहते आणि विकसित होते. कोणतंही संविधान जिवंत राहण्यामागे जर का कोणत्या 3 गोष्टी जबाबदार असतील तर ते या. पहिली गोष्ट म्हणजे घटनादुरुस्ती, दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयीन अर्थ आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रथा आणि संकेत. आता या तिन्ही गोष्टींचा जिवंत संविधानाशी नेमका संबंध कसा आहे, हे जर पाहायचं झालं तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की बदलत्या काळासोबत जुने कायदे कालबाह्य होऊ नयेत म्हणून संविधानात नवीन तरतुदी जोडण्याची किंवा जुन्या बदलण्याची सोय ज्या घटनास्थीच्या माध्यमातून होते, त्यामुळे या ठिकाणी घटनास्थी या घटकाला आपण जिवंत संविधानाशी जोडू शकतो. भारतीय संविधानामध्ये कलम 368 हे त्याचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण उदाहरण देत आहे. न्यायालयीन अर्थ लावणे म्हणजेच ज्युडिशियल इंटरप्रिटेशन हे सुद्धा जीवन संविधानाशी संबंधित महत्त्वपूर्ण घटक आहे. कारण की न्यायालय जेव्हा संविधानाचा अर्थ लावतात, तेव्हा ती केवळ अनेक दशकांपूर्वी लिहिलेल्या शब्दांवर न थांबता आजच्या आधुनिक काळातील त्यांचा संदर्भ आणि नागरिकांचे हक्क कसे सुरक्षित राहतील हे न्यायालयाकडून पाहिलं जात असतं. आणि म्हणून न्यायालयीन अर्थ लावणे हे सुद्धा जिवंत संविधानाशी महत्त्वपूर्ण संबंधित घटक आहे. प्रथा आणि संकेत यांचा जर आपण विचार करायचा झाला तर अनेक गोष्टी संविधानात अगदी स्पष्ट शब्दात लिहिलेल्या नसतात, पण काळाच्या ओघात पडणाऱ्या निरोगी राजकीय प्रशासकीय प्रथांमुळे संविधान अधिक प्रगल्भ होते आणि म्हणून प्रथा आणि संकेत यांचाही जीवन संविधानाशी संबंध आपण जोडू शकतो. जेव्हा आपण भारताच्या संदर्भात जीवन संविधानाची कन्सेप्ट पाहतो, तेव्हा भारताचे संविधान हे लिव्हिंग डॉक्युमेंटचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. का? कारण की आपल्या संविधान निर्मात्यांनी या भारतीय संविधानाला खूप ताठरही बनवलेलं नाही आहे आणि इतके लवचिकही ठेवलेले नाही आहे की कोणीही राजकीय फायद्यासाठी त्याचा सहज वापर करू शकेल किंवा फेरबदल करू शकेल. विशेष म्हणजे एक उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या संविधानातील कलम 21 जीविताचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हे सुरुवातीला केवळ कायदेशीर प्रक्रियेपुरतं मर्यादित वाटत होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने काळाच्या गरजेनुसार त्याचा असा विस्तार केला की आज त्यात गोपनीयतेचा अधिकार, ज्याला आपण राईट टू प्रायव्हसी म्हणतो, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा अनेक अधिकारांचा अंतर्भाव होतो. शब्दांमध्ये बदल न करताही संविधानाचा आत्मा कसा जिवंत ठेवता येतो याचं कलम 21 हे उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जसा समाज पुढे जातो आणि प्रगती करतो तसे संविधानही त्याच्यासोबत पुढे जाते. ते स्थिर किंवा साचलेले राहत नाही, म्हणूनच त्याला लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन किंवा जीवन संविधान असं म्हटलं जातं. तर अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्टला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहूया. आपल्या यूट्यूब चॅनलला अधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.